नाही म्हणजे आपलं घरातलं कार्य थांबणार नाही आणि आपले पैसे पण वाचतील. कसा आहे रे काय ग, काय झालं? अगं सौमित्र कळत नाहीये का मला त्याचं काही. काल दारू प्यायला येतो आणि रात्रभर घरी गेला नव्हता. मला काळजी वाटली यार. म्हणून मग मी फोन केला तर काकांनी फोन उचलला आणि इतकं रूडली बोलले माझ्याशी. मला म्हणाले तुला काय करायचं आमचं आम्ही बघून घेऊ. ही काय पद्धत झाली का बोलायची? एक मिनिट काय चुकलं त्यांचं? बरोबर बोलले ते. तू कशाला पडतेस ह्याच्यात? हा म्हणजे तू अगं अरे यार हे बघ माई, मी जरी सौमित्राशी एंगेज्ड नसले तरी सुद्धा आम्ही चांगले मित्र राहूच शकतो ना. मैत्री खातर मी एवढी चौकशी करूच शकते. हो करूच शकतेस ना, पण ते लोक चांगले आहेत म्हणून आपल्याशी भांडले नाहीत, नाही तर आपल्याला बोलणी खावी लागली असती. चल कुठल्या काळातल्या गोष्टी करतेस तू? हल्ली कोणी एवढा बाऊ करत नाही, सगळेजण लाईटली घेतात. बाई मैत्रेयी, काळ कुठलाही असला तरी माणसाची मनं अशीच असतात. दुखावल्या गेल्यानंतर ती अशीच वागतात. आणि माझं तर मत असं आहे की सौमित्रची फॅमिली अतिशय सुसंस्कृत आहे. मला नाही पटत आहे. आणि तू आकृतीशी जे काही बोललीस ना सौमित्रबद्दल ते पण मला नाही पटलेलं. काय काय पटलं नाही तुला? म्हणजे मी काय बोलले? हेच की आकृती असेल सौमित्र सोबत. ठसका लागला तिला बिचारीला ऐकून. आणि तू उगाच तिच्या डोक्यात काहीतरी भरवू नकोस. अगं मी कुठं काय भरवते तिच्या डोक्यात? हा आता ते दोघे चांगले मित्र आहेत आणि अशा वेळेला मित्रच लागतो ना संगतीला, तेवढंच म्हणाले मी. कशाला लागते संगत? मला आहे का कुणी? तुला तुला आहे ना, माताजी आहेत, मी आहे. तू जेलस होतीस का? चल काय काय काही बोलू नकोस. जेलस कशाला होईन मी? मी ना जेलस होते. मला फक्त एवढंच वाटतं. काय काय वाटतं तुला? हेच की आकृतीचा ब्रेकअप झाला ना आत्ताच, तर मग तिने आता लगेच घाईघाई काही करू नये एवढंच वाटतं मला. नाही मला वाटतं तेवढी शहाणी आहे ती. आणि तिला काही वाटलं तरी सौमित्राला नाही ना तसं काही वाटणार, कारण त्याचं तर आत्ता ब्रेकअप झालंय बिचाऱ्याचं. हा त्याला नाही वाटणार असं काही. सौमित्राला नाही वाटणार असं काही. मग काय तर तू उगीच काळजी करते ना. छोड दे. I'm so sorry. I'm so sorry. Oh God, I didn't mean to hurt you. I'm so sorry, Maitri. अगं वेडे, मी पलीकडे गेली आहे सगळ्याच्या. विरक्त झाली आहे मी. Good. Oh, thank God. पण तुला विरक्ती मिळाली आहे म्हणून ना, नाहीतर सौमित्राला लग्नासाठी नाही म्हणायचं एकही कारण नाहीये. गुड. पण जे होतं ते चांगल्यासाठी होतं का ग? ऑफकोर्स. बघ काय परत कॉल आला त्याचा. पेशन्स नाही आता फक्त मुलाकडे, बस एवढंच काय ते. काय मी त्याला म्हटलेलं नंतर कॉल करते तरी आय हॅव टू टेक दिस. डॉक्टर काय आठवण येते का माझी? मग काय सारखं सारखं विचारतोयस रे तू? हा आकृती दासगुप्ता. म्हणजे मराठी नाहीये का? पण मराठी चांगलं बोलली की ती. एक मिनिट, तिची आई मराठी आहे, बाबा बंगाली. ओ गो बाई, मग आपल्या घरच्यांना कसं चालेल? नाही चालेल,
मैत्रीचे आई बाबा होतेच की दोघंही मराठी, त्यांचं कुठे टिकलं हे टिकेल म्हणजे चालेल. आणि मेडिकल फील्ड मधलीच वाटते नाही का ती? असावी बाई, कारण दोघंही एकमेकांशी एवढे अवघड अवघड शब्द बोलत होते ना. नेमकं काय काम करते हे शोधून काढायला पाहिजे. बाबा ती सोशल वर्कर आहे आणि तिने MSW केले. काही का केलेलं असते ना, पण म्हणजे दादाची डॉक्टरकीची जी भाषा आहे ती कळेल ना तिला. मग झालं तर मग त्या मैत्रीला कुठे काय कळत होतं दादा काय म्हणतो ते. नाही पण मी काय म्हणतो, वय वय वयाने जरा दादापेक्षा मोठीच वाटते ना त्याला. नाही त्याची काही खात्री नाही, पण मुलींचं जरा वय ओळखणं कठीणच असतं. असेल 1-2 वर्षाचा फरक असेल. अरे देवा, असं आहे का? म्हणजे मोठी ती दादा, पण मग हे ना मैत्री लहान होती ना दादापेक्षा. हा काय झालं, बालिश वागली की नाही? मग त्यापेक्षा हे बरं, ही मुलगी जर मोठी असेल तर कसं ती दादाला समजून घेईल, चांगलं होईल ना. म्हणजे मग असू दे, थोडी मोठी असली तरी काय हे नाही. नलू तू असं बोलतेस ना जसं काही सगळं आपल्याच हातात आहे. अगं या मुलांचं सगळं ठरलेलं असतं हल्ली. नाही पण त्या आकृतीला विचारून घ्यायला पाहिजे बरं का, तिचं आधी कुठे काही आहे का वगैरे. हे बघ असं आहे, हे मीच यांना सांगितलंय. अरे मी आकृतीला ना आता दादासाठी कशी पटवते ते बघाच. ती मैत्रीपेक्षा 100% जास्त चांगली मुलगी आहे. मला सांग, तुला काय वाटतंय? कसं मला ना अशी कंपन जाणवत आहेत रे, चुंबक. म्हणजे आमच्या माताजी विचारायचं ना, कधी जाणवतंय का? तेव्हा नाही कधी जाणवलं, पण आत्ता असं ऊर्जा पास ऑन होताना जाणवतंय रे. अगं माताजींची ऊर्जा तुला कशी जाणवेल? तू काय काही नाही, तू ना अशी भाबडी आहे सगळं तू, ऐश्वर्या. तेच, आणि मी म्हणत होतो की तुझा शुक्र तर स्ट्रॉंग आहेच, आणि चंद्रमाचा उंचवटा सुद्धा उच्च आहे, आणि भावनिक पातळीवरती आता असं मला वाटतंय की याच काळात काहीतरी आमूलाग्र बदल तुझ्या आयुष्यात घडणार आहे. असं वा, अरे तू कधी आलास? ते CA-BA सोडून हे भविष्य कधीपासून बघायला लागला तू? अरे शुंभा, माझ्या चौफेर वाचनामुळे मला त्याचंही ज्ञान आत्मसात झालेलं आहे. मी ती पण कला करू शकतो, हस्तरेषा बघण्याची. एक काम करूया ना मग आपण, ते दुकान टाकूया ना तुझं, चुंबक भविष्यवाले म्हणून. फुल राडायला कसं मस्त आहे ना. मूर्ख तर मूर्खच राहील ग. ते सोड रे, पण मी काय म्हणतो, भविष्य बघायचं असेल तर एखाद्या पोरीचं बघायचं ना, सेटिंग लागली असती तुझी. ऐश्वर्याचं काय भविष्य बघत बसला तू येड्या? काय म्हणजे काय? म्हणजे मी पोरगी नाहीये का रोकडे? नाही तू पोरगीच आहे. म्हणजे कसं आहे तू, सांग ना तू काय सांग. म्हणजे बघ कसं आहे, तू पोरगी त्यात काही विषय नाही, पण तू असं हे टवका माल नाही ना, आयटम फ्रेंड आहेस म्हणून. टवका माल. मी एक काम करते, मी निघते. हा तसे मला ऑफिसला जायला उशीर होतोय. तुम्ही इथे बघत बसा टवका माल पोरी. आणि रोकड्या तुझं लग्न झालंय, एकदा आठवण करून दिले तुला. मी काय पोरी बघत नाही, काय टवका मी काय बघत नाही पोरी बिरी. लग्न मला माहिती आहे माझं लग्न झालंय. मी चुंबक सिंगल आहे ना, तू सिंगल, तू बघू शकतोस ना. नाही का तुझ्यासाठी म्हणून मी सांगितलंय. बघायला काय काही कोणी बघू शकतं, पण तसं एक काम कर ना, माझं फ्युचर बघ. चल सांग काय. मी जाते. थांब ना ऐश्वर्या, तू काय जातेस? काय जाते काय जायचंय का? तिला जाऊ दे रे बाबा, गडबड असेल तिला. जा ऑफिसला जायचंय ना, जा. मला खूप अस्वस्थ वाटतंय, मला कळत नाही काय होतंय. माई सकाळपासून काही खाल्लं नाहीयेस ना तू? हा थांब, मी लिंबाचं सरबत आणते तुझ्यासाठी. नाही. अगं काय झालंय? मला खूप भीती वाटते माई. अगं मी आहे ना. माई, सौमित्र ठीक असेल ना? ऐका, म्हणजे घाबरू नका तुम्ही. अगं काय? सौमित्राचा ऍक्सिडेंट झालाय.